खापा मार्गावर गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडल्याने खळबळ, 8 जनावरे आढळली, चोरांचा मृत्यू. खापा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार गोवंश वाहतूक करणारे वाहन खापा मार्गे नागपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते धनराज खुबलकर यांच्या टीमसह सामाजिक कार्यकर्ते नितीन ढोबळे, बजरंग दलाचे कार्यकर्ते आकाश दुराई व त्यांची संपूर्ण टीम तसेच राष्ट्रीय बजरंग दल सावनेर विधानसभा अध्यक्ष मनीष राऊत यांनी तातडीने हालचाली सुरू करत सापळा रचला. अथक प्रयत्न आणि पाठलागानंतर संबंधित वाहनाला अडवण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक MH46N0510 हे मध्य प्रदेशातील चांद चौराई येथून भिलापार टेकडी, बिचवा, बडेगाव, खेकडा नाला आणि खापा मार्गे नागपूरच्या दिशेने येत होते. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 8 गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यापैकी 4 जनावरे मृत अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून उर्वरित 4 जनावरांना तातडीने राऊळगाव येथील गोशाळेत हलवण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून गोवंश वाहतुकीच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी खापा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधित वाहनाची वाहतूक कोणत्या उद्देशाने केली जात होती याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू बडावी.